नमस्कार स्वामी भक्त हो. गाईच्या पायाखालची माती इथे ठेवा, इच्छा ताबडतोब होतील पूर्ण. जय गोमाता. तर मित्रांनो, गाईच्या पायाखालची माती ही अत्यंत पवित्र समजली जाते. आज या मातीचा आपण एक महाउपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यानंतर जीवनामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होईल, सांसारिक सुखामध्ये वाढ होईल. ज्या विवाहित जोडप्यांना संतान सुखाची प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत महाउपाय आहे. ज्या घरातील गृहलक्ष्मीला त्रास सहन करावा लागतो, मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, तर घरातील अशा महिलांनी सुद्धा हा उपाय अवश्य करा. शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून आपली मुक्ती होईल. ज्या लोकांची कमाई भरपूर आहे, भरपूर पैसे कमावतात, मात्र त्या पैशांचा भोग घेता येत नाही, त्या पैशांचा वापर स्वतःच्या कुटुंबासाठी करता येत नाही, राबून कमवलेला पैसा हा सुखासाठी वापरता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही, अशा लोकांनी सुद्धा गोमातेच्या पायाखालच्या मातीचा हा महाउपाय अवश्य करून पाहावा. मित्रांनो, हा उपाय केल्याने आपली मानसिक शांतता कित्येक पटीने वाढते, मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. जे लोक अगदी रात्रंदिवस मशीनप्रमाणे काम करत आहेत, पैसेसुद्धा भरपूर येत आहेत, मात्र त्या पैशाचा योग्य वापर होत नाही, तर अशा सर्वांसाठी हा एक महाउपाय आहे. मित्रांनो, असे म्हणतात की ज्या घरासमोर दररोज गाय हंबरते त्या घरामध्ये सुख शांती नक्की लाभते. काही जण शहरात राहत असल्यामुळे गायीचे पालन करणे शक्य होत नाही. त्यावेळेस अनेक संस्था अशा आहेत ज्या गोमातेचे पालन करतात. त्या ठिकाणी जाऊन देणगी तुम्ही देऊ शकता. आठवड्यातील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. त्यातला एकादशीपासून जर उपायाला आपण प्रारंभ केला तर मित्रांनो अत्यंत शुभफळ प्राप्त होते. आपण आपल्या घराजवळ असलेल्या कोणत्याही गोमातेजवळ जायचं आहे. जाताना आपल्या घरातील बनवलेली पहिली चपाती किंवा भाकरी असेल ती घेऊन जायची आहे. घरातील गृहिणीस सांगावे की पहिली रोटी जी बनवत आहेस ती गोमातेच्या नावाने बनव. लक्षात घ्या, त्या गृहिणीच्या मनामध्ये सुद्धा गोमातेबद्दल आदर असणे जरुरी आहे. आपल्याला गोमातेची ही चपाती बनवत आहोत अशी शुद्ध भावना त्या महिलेच्या मनात असावी. ती पहिली बनवलेली रोटी किंवा भाकरी घेऊन जायचं आहे आणि उजव्या हाताने गोमातेस भरवायची आहे. जेव्हा गोमाता ही रोटी खात असेल तेव्हा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा आहे. त्यानंतर मनोभावे गोमातेसमोर हात जोडायचे आहेत. आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या बोलून दाखवायच्या आहेत. नंतर त्या गोमातेच्या कोणत्याही पायाखालची केवळ मूठभर माती घ्यायची आहे. मित्रांनो, ही जी माती आहे ना, ती पवित्र माती आहे. हा उपाय करताना मनामध्ये कोणतीही शंका नसावी. नंतर ही तर माती घेऊन आपल्या घरी जायचं आहे. घरी आपल्या आल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल अत्यंत उत्तम होईल. ज्या गंगाजलामध्ये मातीचा चिखल बनवायचा आहे. गंगाजल नसेल तर कुठल्याही नदीचे पाणी चालेल. तेही नसेल तर कोणतेही शुद्ध जल वापरू शकता. पुढे चिखल झाल्यानंतर त्याचे जेवढे बनवतील तेवढे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. नंतर हे गोळे सुकवायला ठेवायचे आहेत. रात्री झोपताना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या आहेत त्या व्यक्तीच्या उशीखाली किंवा बेडखाली आपण हे गोळे ठेवायचे आहेत. एखाद्या पेपरमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवू शकता. शक्यतो प्लास्टिकचा वापर करू नका. बरेच जण वर्तमानपत्राचा सुद्धा वापर करतात, पण तसे सुद्धा करू नका. सफेद रंगाचा एखादा कोरा पेपर त्यासाठी योग्य राहील. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्नान करा, देवपूजा करा. त्यानंतर घराजवळील पिंपळाच्या वृक्षाकडे जायचं आहे. जाताना तांब्याभर जल आणि केलेले गोळे घेऊन जायचं आहे. नंतर तांब्याभर जल पिंपळाच्या वृक्षास अर्पण करा आणि ते गोळेसुद्धा पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचे आहेत. मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील जे काही समस्या आहेत त्या समस्या पुन्हा एकदा बोलून दाखवायच्या आहेत. नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 3 वेळा करायचा आहे. त्यामुळे या उपायाचं फळ कित्येक पटीने वाढत होईल. गोळे ठेवून झाल्यानंतर आपण घरी जायचं आहे आणि आपली जी नित्यकर्म आहेत ती करायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला जाणवू लागेल की आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत. हा उपाय स्त्री असो वा पुरुष कोणीही करू शकतो. तर कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही. केवळ हा एकच व्हिडिओ आहे की कोणीही गैरसमज करू नये, अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करा. तुमचा एक शेअर मित्रांचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.